आज बनवूया गिलक्याचे कुरकुरीत भजे. बघा, तेल असं मस्त छानसं तापलेलं आहे. गिलके कापून मी बेसन पिठाच्या घोळमध्ये टाकलेत. आता एक एक असाच सोडतोय. बघा किती छान होतं. बघा इतके सुंदर लागतात हे. मिरच्या ऑलरेडी तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पावभाजी पण आहे. आजचा मेनू स्पेशल. बघा गिलके भजी किती छान झालेत. थोडा रेड कलर येऊ द्यायचा त्याला. थोडं अजून क्रिस्पी होतील. मी ह्या बेसन पिठामध्ये सोडा अजिबात टाकलेला नाही. थोडंसं घट्ट करायचं, म्हणजे काय होईल, तुम्हाला सोड्याची गरज नाही. बघा असं आलं पाहिजे. असं पीठ हे करायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा टाकलेला आहे आणि पाणी एवढंच टाकलं की ते तेवढं घट्ट होईल. जास्त पाणी अजिबात केलेलं नाही. ओके, बघा किती छान झाले ते. एकदम मस्त. एकदम गिलक्याची भजी गरम गरम मस्त. अजून थोडा ब्राउनिश कलर आला की काढून घ्यायचे. स्टीमच होता. आता थोडा फास्ट करतो, थोडी फ्लेम वाढवतो, म्हणजे आता लवकर होईल आपलं. यानंतर आपण आता पोटॅटोचे पण करणार आहोत. हे स्वीट डिश आहे. स्वीट पोटॅटो हे त्याला बॉईल केले आणि मसाला लावून फ्राय केले. ओके, हे बघा असं मस्त एकदम छानसे झालेत. आता बटाट्याचे करतोय. बटाट्याचे छानशा कापा केल्यात, चाकूनच केल्यात, किसणीने नाही केल्या. थोडं जाड राहिलं पाहिजे, म्हणजे ते एकदम टेस्टेड होतं ते. बघा एकदम छानसं असं करूया आपण. आता घोसाळ्याचे झालेत, मिरच्या पण झाल्यात. आता बटाट्याची करूया. असा क्रिस्पी पोटॅटो भजी, मस्त लाल कलर आला आहे. थोडं मंद आचेवर करायचं, जास्त हाय करायचं नाही, म्हणजे आतून कच्चे राहणार नाही. ओके, छानसा असा रंग येऊस तर हे करायचे आहेत मंद आचेवर. बघा किती छान क्रिस्पी असे फुगलेत बघा. आणि विदाऊट सोडा असल्यामुळं खूप छान लागतात ते. पोटॅटो भजी